बीड लोकसभा निवडणूक येत्या 18 एप्रिल रोजी होत आहे। भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत। भाजपतर्फे विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना तर राष्ट्रवादीने सामान्य कुटुंबातील बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे। इतर पक्षांचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत, परंतु ते येत्या 1-2 दिवसात होतील अशी अपेक्षा आहे। सोनवणेंच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये निरुत्साह असला तरी सामान्य कार्यकर्त्यांमध्ये व मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे। कारण अशक्य ते शक्य करून दाखवण्याचं काम बजरंग सोनवणे यांनी करून दाखवलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात नेत्यांचं त्रांगडं दिसून येत आहे, ज्यामध्ये विद्यमान आमदार जयदत्त क्षीरसागर, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांना स्थानिक पातळीवर विचारलं गेलं नसल्याची खंत आहे। तर जिल्ह्यात भाजपा उमेदवारांचा प्रचारच करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा आमदार विनायक मेटे यांनी घेतलेली आहे। त्यामुळे निवडणुकीत त्याचा किती परिणाम होईल हे आज सांगणं अवघड असलं तरी हे त्रांगडं कसं सुटणार याची चर्चा सर्वात जास्त जिल्ह्यात दिसून येत आहे। बीड लोकसभा निवडणूक ही सतत चर्चेत राहिलेली आहे। सुरुवातीला एकतर्फी वाटणारे निवडणूक मध्यावर आल्यानंतर रंगतदार होते आणि शेवटी तर जिंकणाऱ्याचा आत्मविश्वास देखील कमी होतो। गेल्या 2009 आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय प्रत्येक मतदाराला आलेला आहे। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात रमेशराव वाडसकर व आमदार सुरेश धस यांनी निवडणूक लढवलेली आहे। लोकनेत्यांच्या उमेदवारीला आव्हान देत शेवटच्या दिवसापर्यंत ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे। लोकनेत्यांना या दोन्ही निवडणुका सहज गेलेल्या नाहीत किंवा त्यांचा विजय सहज झालेला नाही। 2019ची निवडणूक ही निश्चितच वेगळी होईल असा राजकीय जाणकारांचा सूर आहे। कारण आज जरी एकतर्फी निवडणूक वाटत असली तरी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरचं आव्हान व प्रति आव्हान हे तोंड देण्यासारखं असणार आहे। लोकनेत्यांच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मुंडेंशिवाय पर्याय नाही अशी भावना असायची, परंतु मतदानाच्या तारखेपर्यंत अनेक बदल व्हायचे। सहज वाटणारी निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची व आरोप प्रत्यारोपाची व्हायची। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नवी कोरी पाटी म्हणून जिल्हा परिषद सदस्य बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरविलं आहे। भाजपनं विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे। सध्या दोन्ही पक्षात घमासान दिसून येत आहे। खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे व विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे या भावंडांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। निवडणुकीचा आखाडा आणखीन सजायचा आहे, तरी पण पहिल्या दिवसापासून ही निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होणार हे मात्र खरं। सोशल मीडियावर दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी धुमाकूळ घातलेला आहे। अशा परिस्थितीत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनणार आणि पुन्हा 2009 आणि 2014ची अनुभूती येणार हे जवळपास निश्चित आहे। आजच्या स्थितीला खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचं पारडं जड मानलं जात आहे, परंतु निवडणुकीच्या धामधुमीमध्ये हे चित्र बदलू शकतं। विशेष म्हणजे राष्ट्रवादीमध्ये गडबाजी उफाळून येऊ शकते। मान सन्मान आणि प्रतिष्ठा या सांभाळण्याचं आव्हान राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर असणार आहे, तर भाजपा उमेदवार खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या समोर आमदार विनायक मेटे यांच्यासोबत इतरांचं आव्हान असणार आहे। परंतु त्यातून मार्ग निघेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे। विशेष म्हणजे भाजपाला देखील आव्हानांचा सामना करावा लागणार आहे। प्रभावी आणि मजबूत प्रचार यंत्रणा मानली जाते, परंतु ती प्रचार यंत्रणा प्रभावीपणे अंमलबजावणी करणार का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कारण आजवरच्या निवडणुकीत भाजपला आणि विशेषतः नामदार पंकजाताई मुंडे यांना आपल्या गडातच पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। हा लोकसभा मतदारसंघ 250 किलोमीटर अंतरापर्यंत विस्तारलेला आहे, तर 20 लाख एवढी मतदार संख्या आहे। या सर्व मतदारांपर्यंत यंत्रणा पोहोचण्याची गरज आहे। भाजपकडे कार्यकर्त्यांची व सहकाऱ्यांची फौज मोठ्या प्रमाणात आहे, परंतु अंगातील आळस झटकायला कोणीही तयार नाही। सर्वजण केवळ वरवरच्या वातावरणावर खुश आहेत, परंतु तो काही निकाल नाही। सर्वेक्षण हे संपूर्णतः यशस्वी होतातच असंही नाही, याचाही विचार भाजपा नेतृत्वाने करण्याची गरज आहे। राष्ट्रवादीमध्ये प्रामुख्याने 2 प्रभावी नेते पक्षाच्या बाहेर असल्याचं चित्र आहे।
ज्यामध्ये आमदार जयदत्तांना क्षीरसागर आणि ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचा समावेश आहे। दोन्ही नेत्यांची चांगली इमेज आणि कार्यकर्त्यांची मोड बांधलेली आहे, त्याचा चांगला परिणाम मतपेटीवर होऊ शकतो। या संदर्भात पक्ष नेतृत्वानं व स्थानिक नेतृत्वानं विचार करण्याची गरज आहे। क्षीरसागर, मेटे व मुंदडा यांचं त्रांगडं सोडवलं तर अनेक सुलभ विषय हाताळले जातील। बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार दिनांक 19 मार्च पासून सुरू होणार आहे। 26 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच खरा रंग आणि खरा ज्वर चढणार आहे। त्यामुळं सध्या तरी वेट अँड वॉचची प्रतीक्षा करावी लागणार आहे। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, जिल्हा बीड।